एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केलं होतं. सोलापूरचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो लेखी परीक्षासाठी. आता वर्धा जिल्ह्याचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो. तर इकडं कट ऑफ लिस्ट बघताना भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज होत आहे मित्रांनो. तर कट ऑफ लिस्ट कसं लागते की ज्याला जास्त मार्क पडलेले तर त्याचं नाव वर असतंय, बरोबर ना. इथं तुम्ही बघू शकता ज्याला जास्त मार्क आहे त्याचं नाव वर नाहीच नाही आहे, मध्ये कुठं तर आहे त्याचं नाव. आणि ज्याला कमी मार्क असतात म्हणजे कसं कसं कमी तसं तसं त्याचं नाव खाली येत असतो, पण इथं ज्याला जास्त मार्क आहे त्याचं नाव मधीच घातलेलं आहेत. तर इथं थोडं उमेदवारांना कन्फ्यूज होत आहे. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला कट ऑफ लिस्ट सांगतो. तर वर्धा जिल्ह्याचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी. सर्वच कास्टमध्ये तसं केले, ओपन SC ST मध्ये सर्वच त्यांनी तसं केलेलं आहे. चला तर मी तुम्हाला सांगतो कट ऑफ किती लागलेलं आहे. तर ओपनमध्ये बघू शकतो मित्रांनो मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ हा 43 लागलेलं आहे. ओके, फिमेलचं किती लागलेलं आहे? फिमेलचं 34 कट ऑफ लागलेलं आहे. महिलाचं कट ऑफ 34 लागलेलं आहे आणि मेलचं 43 कट ऑफ लागलेलं आहे. इथं एक्स सर्व्हिसमॅनला पण तसंच केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता पूर्ण चार्ट खालीवर करण्यात आलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ 38 लागलेलं आहे मित्रांनो. ओके, चला मी तुम्हाला एकदा स्क्रीनवर लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि तुम्ही सेव्ह करून घ्या मित्रांनो. मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ 43 लागलेलं आहे. फिमेल कॅन्डिडेटचं कट ऑफ 34 लागलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ 38 लागलेलं आहे. हे फक्त ओपन कॅटेगरीचं आहे वर्धा. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचं 35 कट ऑफ लागले. इथं पण मार्क जास्त ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहे त्याचं नाव मध्ये आहे. तर सर्व चार्टच तसं आहे मित्रांनो. ओके, इथं मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ लागलेलं आहे 35 मार्कवर, फिमेलचं लागलेलं आहे 30 मार्कवर आणि स्पोर्ट्समॅन खेळाडूचं लागलेलं आहे 29 मार्कवर कट ऑफ लागलेलं आहे SC प्रवर्ग. नेक्स्ट आहे मित्रांनो ST मध्ये फक्त मुलांसाठीच जागा आहेत मित्रांनो. इथं मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ तुम्ही बघू शकता 37 कट ऑफ लागलेलं आहे. ओके, 37 कट ऑफ लागलेलं आहे. तर कट ऑफ ही चांगलीच आहे मित्रांनो. 37 मार्क म्हणजे काही कमी नाही, चांगलेच कट ऑफ आहे. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो VJA किंवा DTA. तर VJAचा कट ऑफ तुम्ही बघू शकता मेल कॅन्डिडेट फक्त मेलसाठीच जागा होते. तर इथं बघू शकता 41 मार्कचं उमेदवाराचं नाव खाली आहे आणि 36 मार्क घेतलेलं उमेदवाराचं नाव मध्ये आहे. तर कट ऑफ लागलेलं आहे 36. मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ किती आहे? 36 कट ऑफ लागलेलं आहे. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो NTBला पण मेल फक्त मुलांसाठी जागा होते. इथं कट ऑफ 38 कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. NTBमध्ये किती लागलेलं आहे? 38 कट ऑफ लागलेलं आहे. 38 पण कट ऑफ चांगलंच आहे मित्रांनो, असं तसं नाही आहे, चांगलंच कट ऑफ आहे. तर पुढचं आहे NTCला पण फक्त मुलांसाठीच जागा होतं मित्रांनो. इथं कट ऑफ 37चं कट ऑफ लागलेलं आहे. आणि पुढचा प्रवर्ग आहे OBCमध्ये पण भरपूर उमेदवार गोंधळून जात आहेत. तर थोडं कट ऑफ तुम्ही नीट बघा मित्रांनो, खालीवर मार्क असल्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो. इथं फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागलेला आहे 29 मार्कवर कट ऑफ लागलेला आहे OBCमध्ये. ओके, मेलचं लागलेलं आहे 36 मार्कवर लागलेलं आहे मित्रांनो. आणि एक्स सर्व्हिसमॅनचं 33 मार्कवर लागलेलं आहे. आणि स्पोर्ट्समॅन खेळाडूचं 36 मार्कवर कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो इथं OBCमध्ये. पुढचा प्रवर्ग आहे SCBCमध्ये मेल कॅन्डिडेटचं कट ऑफ लागलेलं आहे 26 मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. किती मार्कावर लागलेलं आहे? 26 मार्क. तुम्ही बघू शकता 16 नंबर आहे बघा, 26 मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे. फिमेलचं 32 मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे. फिमेल कॅन्डिडेटचं किती लागलेलं आहे? 32 मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे. आणि लास्ट प्रवर्ग आहे मित्रांनो EWS मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटचं कट ऑफ सेमच लागलेलं आहे मित्रांनो. 26 मार्कावर लागलेलं आहे. मेल कॅन्डिडेटचं पण 26 आहे, फिमेलचं पण 26च आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे वर्धा जिल्ह्याचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो. डेली आम्ही तुम्हाला जे कट ऑफ लिस्ट लागेल सर्व आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे.